स्वागत आहे तुमचं माझ्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलवर। तर लाडका भाऊ योजनेअंतर्गत आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती आपल्या समोर आलेली आहे। तरी याच्या अगोदरच याच्यासाठी मान्यता देण्यात येणारा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर। तर याची ऑफिशियल वेबसाईट आता सध्या लॉन्च झालेली आहे। तरी तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल सविस्तर माहिती मी सांगणार आहे। 10 लाख विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर तुम्ही याची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा पाहू शकता की www.mahaswayam.government.in ही त्यांची वेबसाईट आहे। तर 12वी ITI पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार mahaswayam.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणी करायची आहे। तर विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप, विविध आस्थापना यांना आवश्यक असल्यास या मनुष्यबळांची मागणी या वेबसाईटद्वारे करण्यात येणार आहे। तरी जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांनी या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन नोंदणी करायची आणि याचा कालावधी 6 महिन्यासाठी असणार आहे। यासाठी तुम्हाला शासनामार्फत विद्यावेतन सुद्धा भेटणार आहे, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे। तर सदर विद्यावेतन ही लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे, म्हणजे डेबिटद्वारे जमा होणार आहे। तर डेबिटद्वारे जमा होणार आहे म्हटल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक असणे आवश्यक आहे। तर उमेदवाराची पात्रता तुम्ही पाहू शकता की उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे। उमेदवाराची शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकता की 12वी ITI पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न असावे, म्हणजे जोडलेले असावे। उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यतेच्या विभागाच्या रोजगार.mahaswayam.government.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। तर शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला विद्यावेतन भेटणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, जर तुमची 12वी पास असेल तर तुम्हाला 6,000 भेटणार आहेत। जर तुम्ही ITI असाल तर तुम्हाला 8,000 आणि जर तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर तुम्हाला 10,000 भेटणार आहेत। तर एकूणच अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 555 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। तर तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर जाऊन हे करायचं, क्लिक करायचं, त्यानंतर असं पेज ओपन होतंय। इथं डायरेक्ट तुमचा आधार नंबर व तुमचा एक पासवर्ड टाकून तुम्ही इथं नोंदणी करू शकताय। नोंदणी केल्यानंतर तुम्हाला असा एक फॉर्म ओपन होणार आहे। त्यानंतर तुम्हाला नवीन नोकरी साधक असं पेज ओपन होणार आहे। असं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव, आडनाव, सर्व डिटेल्स भरायचे आहेत। नंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। ज्यानंतर तुम्हाला OTP येईल। OTP आल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन तुमचं होणार आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज येणार आहे। त्यानंतर तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे या पेजला। त्यानंतर इथं जॉब कीवर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जो तुमचा पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला नोंदणी करायची आहे, म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। इथं लॉग इन बटन दिलेलं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमची अशी प्रोफाईल ओपन होणार आहे। मी अगोदरच एक प्रोफाईल भरून घेतलेली आहे, त्यामुळं इथं सर्व असे डिटेल्स येत आहेत। त्यानंतर तुमची प्रोफाईल अशी ओपन झाल्यानंतर तुमचं नाव, तुमचं फोटो, तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा एक रिझ्यूम बनवायचा आहे। तुम्हाला इथं तुम्ही ॲरो केलेलं तिथं पाहू शकताय की अशा प्रकारे तुम्हाला तुमची माहिती या रिझ्यूममध्ये अपलोड करायची आहे। काही चेंज करायचं असेल तर चेंज करून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला तुमची जी माहिती भरायची राहिलेली असेल ती भरून घ्यायची आहे। नंतर त्याला सेव्ह करायचं आहे। आता या ठिकाणी मी ऑलरेडीच भरून घेतलेली आहे, त्यामुळं मी अगोदरच हा फॉर्म भरून घेतला आहे, त्यामुळे मला इथं दाखवता येणार नाही की कसा भरलेला आहे। पण अशाच पद्धतीने जिथे मी ॲरो केला आहे तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। तर शैक्षणिक माहिती तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती संपूर्णपणे भरून घ्यायची आहे। त्यानंतर एक्स्ट्रा म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा काय शिकलेला आहे का ते तुम्ही अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर तेही तुम्हाला इथं दाखवायचं आहे। जर तुम्ही कामाचा अनुभव दाखवला तर तुम्हाला इथं वर तुम्ही पाहू शकता की 6 इयर असा अनुभव येणार आहे। तर इतर तपशील जो असेल तो तुम्ही भरायचा आहे। सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुमचा प्रोफाईल याच पद्धतीने ओपन होणार आहे।
त्यानंतर राईट साईडला तुम्ही इथं पाहू शकताय की जनरेट प्रोजेक्ट म्हणून असं एक ऑप्शन येत आहे. तर त्याच्यावर तुम्ही जनरेटवरती जर क्लिक केलं तर तुम्ही अशा पद्धतीने पेज ओपन होणार आहे. जॉब स्लिप रजिस्ट्रेशन येणार आहे. तर तुम्हाला इथं सर्व डिटेल्स तुमचे येणार आहेत, जसं की कुठं रोजगार मेळावा आहे का याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती याच्यावरच भेटणार आहे. तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमधून अप्लाय करत आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला इथं कुठे वॅकन्सी आहेत का हे दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे डाउनलोडही करता येणार आहे. हे जे कार्ड आहे हे कार्ड तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रोजगार मेळावा असतील किंवा ऑनलाईन रोजगार मेळावा असेल त्यावेळेस तुम्हाला सर्व काही डॉक्युमेंट घेऊन जाण्याची गरज नसते. फक्त हे कार्ड घेऊन गेला आणि जे तुमचे आवश्यक डॉक्युमेंट घेऊन गेला तर तुम्ही हे कार्ड दाखवायचं आहे फक्त. तर तुम्हाला कोणती डॉक्युमेंट घेऊन तर जायचंच आहे, फक्त तुम्हाला हे कार्ड दाखवल्यानंतर तुमचे इथं रजिस्ट्रेशन झालेलं ते तुम्ही पाहून ते तुम्हाला नोकरी देणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथं नोकरीचा शोध असं ऑप्शन येत आहे. तर जर तुम्ही अप्रेंटिसशिप असाल तर तुम्हाला नोकरी शोधण्यास इथं मदत भेटणार आहे. जर तुम्ही नोकरी शोधा असं जर केलं तर तुम्ही आपल्या एरियातील किंवा आपल्या सिटीमधील सर्व नोकरी तुम्हाला इथं दिसणार आहे, जॉब अवेलेबल भेटणार आहे. तर मी आता इथं पुणे सर्च केलं आहे. तर पुण्यामध्ये कोणकोणत्या जॉब निघाले आहेत तुम्ही पाहू शकताय. तर अशाच पद्धतीने तुम्हाला कोणत्या ठिकाणी जॉब करायचा आहे त्याचा तुम्ही टाईप करून तुम्ही पाहू शकताय. किंवा जर तुम्हाला रोजगार मेळाव्याची माहिती हवी असेल तर तुम्ही रोजगार मेळाव्यावर क्लिक करून त्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही जिल्हा सिलेक्ट केला तर तुम्हाला रोजगार मेळावे कोठे चालू आहेत किंवा होणार आहेत याच्याबद्दल सर्व माहिती भेटणार आहे. सध्या इथं शेड्यूल लावलेलं आहे, कारण की अजून तरी सुरू झालेलं नाही आहे. फक्त शेड्यूल लावलेलं आहे पुण्यामध्ये की इथं रोजगार मेळावा होणार आहे, पण सध्या तिथं झालेला नाही आहे, फक्त शेड्यूल लावलेलं आहे. जर तुम्ही जॉब कार्ड जे तुमचं नोंदणी करून गेलेलं आहे त्यानंतर तुम्ही जे जॉब कार्ड घेऊन जायचं आहे जिथं तुम्ही रोजगार मेळाव्यासाठी जाणार आहेत तुम्ही वरती ठिकाण पाहू शकताय की तुम्हाला कुठे जॉब अवेलेबल आहेत किंवा रोजगार मेळावे होणार आहेत, तर किती तारखेपर्यंत आहेत आणि किती तारखेपासून सुरुवात आहेत हे सर्व डिटेलमध्ये माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. तर मी आता मुंबईवर क्लिक केले आहे. तर मुंबईमध्ये आपण पाहू शकताय की इथं मुंबईमध्ये ही प्रशिक्षण एक चालू आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन सर्च करायचं आहे की कुठे चालू आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता अर्ज करायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर या योजनेकरिता महाराष्ट्र सरकारने 5,500 कोटी निधी उपलब्ध केला आहे. तर तुम्ही सर्वांनी याचा फायदा घ्यावा अशी. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी आजच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.